तो किसी ने प्रश्न किया कि महाराज ये कथाओं में और पूजा पाठ में धर्म कर्म में महिलाएं सबसे ज्यादा क्यों रहती हैं? कोणी मला प्रश्न केला की कथा में पूजा पाठ मध्ये व्रत उपवास मध्ये स्त्रियांची संख्या जास्त कसं काऊन राहते, पुरुष मंडळी कमी कसाला राहते? तर पुरुष मंडळी लक्षपूर्वक ऐका, जे तुमचे चांगला कारभार चालत आहे ते कोणामुळे चालत आहे? स्त्रीमुळे चालत आहे. तुम्ही मला खरं खरं सांगा, घरात जेवण बनवते तर सर्वांना अगोदर तुम्ही जेवते की यांना देते? यांना. तुम्ही नंतर बाचला तर खाल्ले आणि नाही बाचला तर भूखे पेट राहिले. पण जर हे अर्धी रात्री आले तर त्यांच्यासाठी जेवण बनायसाठी आम्ही तयार. तुम्ही व्रत करते, उपवास करते, महिन्यात चतुर्थी राहते, एकादशी राहते, पौर्णिमा अमावस्या राहते, स्वतःसाठी नाही. कोणासाठी? नवरासाठी, बाळासाठी, परिवार चांगला रहे त्यासाठी. पुरुष को समय नहीं मिलता भजन पूजन कीर्तन के लिए, लेकिन माताओं की जवाबदारी बनती है. आखिर वह शक्ति है. माताएं व्रत करती हैं, उपवास करती हैं, तीर्थों में जाती हैं, मंदिरों में जाती हैं, कथाओं में जाती हैं, तो फक्त स्वतःसाठी नाही, आपला बाळासाठी, आपला नवरासाठी, आपला परिवारसाठी. आप लोगों के व्रत के प्रभाव से, माताओं के पूजा पाठ धर्म कर्म के प्रभाव से हमारा घर परिवार अच्छा चलता है, हमारे पति स्वस्थ रहते हैं, हमारा पुत्र स्वस्थ रहता है, घर परिवार अच्छा चलता है. इसीलिए आप देखो, कोई भी कथा हो, कोई भी तीर्थ हो, वहाँ माताओं की संख्या ज़्यादा रहती है. अच्छा, माताओं के जैसा धार्मिक दूसरा कोई नहीं होता, माताओं के जैसा करुणावान भी दूसरा कोई नहीं होता. माँ ही एक ऐसी है जो अपने संतान पर करुणा करती हैं. पण मोठी गोष्टी ऐका पुरुष मंडली, शिव महापुराण की कथा में आज की कथा का जो प्रसंग है वह पुरुष मंडली के लिए फार आवश्यक आहे, लाभदायक आहे. मला असं मनात आला होता की सांगू, पण बरं आवश्यक आहे. काय आवश्यक आहे? भगवान शंकर जी के 12 ज्योतिर्लिंग हैं. 12 ज्योतिर्लिंग में सबसे पहला ज्योतिर्लिंग कौन सा है जानते हैं? 12 ज्योतिर्लिंगामध्ये प्रथम ज्योतिर्लिंगाचे नाव आहे बाबा सोमनाथ, सोमेश्वर, सोमेश्वर महादेव. सोमनाथ ज्योतिर्लिंग गुजरात में स्थित है. आज की कथा पुरुषों के ऊपर आधारित है. अभी जो प्रश्न हुआ है उसी के उत्तर से समर्थित है. सोमेश्वर में भगवान शंकर की स्थापना चंद्रमा ने किया था. चंद्रदेव ने सोमेश्वर में भगवान शिव जी की आराधना की थी, उनकी उपासना की थी, उनकी पूजा की थी. इस कारण वहां पे भगवान शंकर जी सोमनाथ बन के आए. क्यों किया, किस कारण से किया? कारण है. लक्ष्य पूर्वक ऐका पुरुष मंडली, महाराज चंद्रमांची 27 पत्नी होती. किती? तुम्हाला किती आहे? एकच झाली पाहिजे, एकच राहिली पाहिजे. जास्त झालं मग गडबडी होणार. एक पत्नी व्रतधारी, सदा बाल ब्रह्मचारी. चंद्रमा की 27 पत्नियां थी. महाराज दक्ष ने अपनी 27 कन्याओं का विवाह चंद्रमा चंद्रदेव सोबत केले होते. पण चंद्रमा काय करते? 26 पत्नींचा अपमान करते, 26 पत्नींचा अनादर करते आणि एक पत्नीला जास्त मान देते, रोहिणी को. रोहिणी को खूब सम्मान, 26 का अनादर. इसलिए उन 26 की 26 पत्नियों ने अपने बाप दक्ष से शिकायत केली की बाबा हे चंद्र आपल्या सुंदरतावरून जास्त अभिमान करते, अहंकार करते, घमंड करते आणि आम्हाला अपमान करते.
तो बाप महाराज दक्ष ने चंद्रमा को समझाया की जवाई बापू तुम्ही चांगले राहा, तुम्हाला काही कमी आहे तर ते मला सांगा, पण माझ्या मुली बाळीला चांगला ठेवा. एकाला मान दिला आणि अन्ना तिरस्कार करू नये, नाही लय वाईट होणार. चंद्रमा म्हटलं जा जा, तुम्हाला जे काही करायचे ते करा, मी भीत नाही कोणाला. दक्ष श्राप दिले चंद्रमाला की जर तू माझी मुलीला आणि आपल्या पत्नीला तिरस्कार करत आहे, ए चंद्रमा, ए पुरुष मंडळी लक्षपूर्वक ऐका, महाराज दक्ष श्राप दिले, ए चंद्रमा जर तू माझी मुलीला तिरस्कार करत आहे, अपनी पत्नीला अपमान करत आहे, तर मी तुला श्राप देतो, आतापर्यंत तू वाढणार नाही, घटणार. चंद्रमा घटू लागला, कमी होऊ लागला. 15वे दिवस एवढे होत, मग 14वे दिवस इति, 13वे इति, 12वे इति, 11वे इति, हळू कमी होऊ लागला. जो पुरुष अपने पत्नी का अपमान करता है, जो पुरुष अपने पत्नी का अनादर करता है, जो पुरुष अपने पत्नी की बात बात में कमी निकालता है, जो पुरुष अपने पत्नी के ऊपर हाथ उठाता है, ऐसा पुरुष जिंदगी में तरक्की नहीं करता, वह नीचे गिरता है. और जो पुरुष अपने पत्नी का आदर करता है, अपने लक्ष्मी का सम्मान करता है, अपने लक्ष्मी की इज्जत करता है, अपने लक्ष्मी की कदर करता है, उसका दुकान, मकान, घर, इज्जत, सम्मान दिन पर दिन बढ़ता जाता है. म्हणून कधी आपल्या पत्नीचा तिरस्कार करू नये, पत्नीला अनादर करू नये. चंद्रमा घटू लागले, दिवसचे तर नियम चांगला होता, सूर्य चांगला निघत होते, पण रात्रीचे नियम बिघडला. रात्रीमध्ये अंधार झाला तर सगळे देव लोक चंद्रमाकडे आले आणि विचारले की काय झाला तुला. चंद्रमा म्हणू लागले, महाराज काय सांगू, मी हळूहळू कमी होत जात आहे. मला तर असं वाटतं की 2-4 दिवसामध्ये मी संपून. ब्रह्माजी म्हटले एकच उपाय आहे आता, जर तुला आपला जीवन वाचवायचे आहे, जर तुला पुन्हा प्रगती करायची आहे, जर तुला पुन्हा पूर्ण रूप घ्यायचे आहे, तर एक काम कर, तू भगवान देवाधिदेव महादेवा चरणी जा आणि प्रार्थना कर, विनंती कर, मग तेच काही ना काही उपाय तुला आशीर्वाद प्रदान करू सकते. मन चंद्रमा समुद्र किनारे आले प्रभास क्षेत्र में, और समुद्र के किनारे रेत के पार्थिव शिवलिंग बनाया, रेत का पार्थिव शिवलिंग बनाया, और पार्थिव शिवलिंग बनाकर चंद्रमा ने भगवान शंकर जी का अभिषेक किया. सौराष्ट्र देशे विशदे तीरम में ज्योतिर्मयं चंद्र कलावतन शमा भक्तिं प्रदानाय कृपा वतीर्ण में तम सोमनाथम शरणम प्रपद्ये. जब चंद्रमा ने भगवान शिव जी की स्तुति की, शिव जी को प्रसन्न किया, तो भगवान शंकर प्रकट हो गए उस पार्थिव ज्योतिर्लिंग में से. चंद्रमा ने कहा, महाराज आम्ही एक दिवस कमी होत आहे. भगवान शंकर म्हटले, मी तुम्हाला पूजावरून लय प्रसन्न आहे. तुम्ही आपल्या पत्नीला अपमान केले होते म्हणून तुमचा जीवन चांगला झाला नाही. तुम्ही आपल्या पत्नीचा तिरस्कार केले आहे म्हणून तुम्ही धीरे धीरे हळूहळू खाली गेले, म्हणजे तुमची प्रगती झाली नाही. आता मी तुम्हाला मोठा तर करू शकतो, पण तुम्ही शपथ घ्या की आता तुम्ही आपली पत्नीला अपमान करणार नाही.
चंद्रमा म्हटलं, महाराज माझी चूक झाली, माझी भूल झाली, मी माझ्या पत्नीला सन्मान करणार, मी माझ्या पत्नीला आदर करणार, आता तुम्ही मला वाढवू द्या. तर भगवान शंकर म्हटले, पा आता मी तुला आशीर्वाद देते की जसे जसे तू घटलाय आहे तसे तसे प्रत्येक दिवस तू वाढणार. तो भगवान शंकर के आशीर्वाद से चंद्रमा फिर अगले दिन से एक एक दिन बढ़ने लगे. प्रतिपदा के दिन इतने, द्वितीया के दिन इतने, तृतीया के दिन इतने, चतुर्थी इतने, पंचमी इतने, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, पूर्णिमा आली तर चंद्रमा झाले पूर्ण. पण भगवान शंकर म्हटले, मी कोणाच्या श्राप काटणार नाही. दक्ष महाराज माझेही ससुर आहे, तुमचेही ससुर आहे, रिश्त्यामध्ये मी आणि तुम्ही साढू भाई लागते आहे की नाही. ते माझे ससुर आहे, जर मी त्यांचे सगळे श्राप काटले तर मग अपमान होणार त्यांचे. तर आता तुम्ही 15 दिन घटणार आणि 15 दिन बढ़णार. म्हणून चंद्रमा 15 दिवस घटते हैं और 15 दिन बढ़ते हैं. यह कथा हमें यही संकेत देती है कि जो पत्नी का अपमान करता है उसकी प्रगति नहीं होती, जो अपने घर की लक्ष्मी का अपमान करता है उसकी प्रगति नहीं होती. इसलिए बात बात में पत्नी को डांटना नहीं चाहिए कि जेवण चांगला नाही बनवती, तुला चांगला राहायचं येत नाही, तुला चांगला कपडा घालता येत नाही, तुला चांगला बोलता येत नाही, चुप बोलू नको, असा वेड़ वेड़ डांटू नको. वेड़ वेड़ डांटने से बिचारी नर्वस हो जाती है, वेड़ वेड़ डांटने से घर की लक्ष्मी रुष्ट हो जाती है. कारण तेच लक्ष्मी आहे आपल्या घराचे, तेच आपली घराची शोभा आहे. म्हणून त्याले मान सन्मान करा लागते आणि देवाधिदेव महादेवाची चरणी प्रार्थना करा लागते. कारण सच्चे मन से भोले को जिसने है ध्याया, सच्चे मन से भोले को जिसने है ध्याया, मुँह मांगा बे भोले से पाया. सच्चे मन से भोले को जिसने है ध्याया, मुँह मांगा बे भोले से पाया. खुशियों से जीवन उसका सजाया, खुशियों से जीवन उसका सजाया. मुँह मांगा बे भोले से पाया, मुँह मांगा बे भोले से पाया. सेवा एक लोटा जल इसको जिसने चढ़ाया, एक लोटा जल इसको जिसने चढ़ाया. मुँह मांगा वर उसने है पाया, मुँह मांगा वर उसने है पाया. खुशियों से जीवन उसका सजाया, खुशियों से जीवन उसका सजाया. मुँह मांगा बोले से पाया, मुँह मांगा
दूध से जिसने इन्हें नहलाया, दूध से जिसने इन्हें नहलाया, मुँह मांगा वो बोले से पाया, मुँह मांगा वो बोले से पाया। खुशियों से जीवन उसका सजाया, खुशियों से जीवन उसका सजाया, मुँह मांगा वो बोले से पाया, मुँह मांगा वो बोले से पाया। मन से जिसने ध्याया, मुँह मांगा वो उसने पाया। सच्चे इन मन से इन्हें जिसने पुकारा, मुँह मांगा वो बोले से पाया। खुशियों से जीवन उसका सजाया। तेरे दर पे बाबा जो भी कोई आया, तेरे दर पे बाबा जो भी कोई आया, मन की मुरादें पूरी कर पाया, मन की मुरादें पूरी कर पाया। सच्चे मन से बाबा को जिसने है ध्याया, सच्चे मन से बाबा को जिसने है ध्याया, मन की मुरादें बोले से पाया, मन की मुरादें बोले से पाया, मन की मुरादें बोले से पाया। बोलिए गौरी शंकर भगवान की नमः। पार्वती पते हर हर महादेव। तो भगवान शंकर का प्रथम ज्योतिर्लिंग सोमनाथ में विराजमान है, जिन्हें सोमेश्वर ज्योतिर्लिंग कहा जाता है।